एकीकडे शेतकऱ्यांना कर्ज मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे बोगस बियाणांवर कारवाईसाठी सुद्धा सरकार कटिबद्ध आहे असं मुख्यमंत्री स्वतः म्हणतात। मात्र हे सगळं केल्यानंतर पीक जेव्हा येतं तेव्हा त्याला भाव मिळत नाही, त्यामुळे शेतकरी अडचणीत येतात। जीवापाड जपलेला कांदा विकूनही पदरात काहीच पडलं नाही, उलट आडत दुकानदारालाच पैसे देण्याची वेळ सध्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे। बीड जिल्ह्यातली ही व्यथा आहे। पाहूयात बीड जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मन सुन्न करणारी ही व्यथा। कांद्याला 50 पैसे किलोचा कवडीमोल दर। उत्पन्न सोडा, खिशातूनच 986 रुपये देण्याची वेळ। जगावं की मरावं, शेतकऱ्याचा उद्विग्न सवाल। हे आहेत बीडच्या नागपूर बुद्रुक गावचे शेतकरी फुलचंद सिंघन। पुण्यापुऱ्या 1.5 एकर शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो। सावकारी कर्जाच्या जाचातून वाचण्यासाठी त्यांनी कांदा लागवड केली, मात्र या कांद्यानंच त्यांना रडवलं। त्यांच्या कांद्याला केवळ 50 पैसे इतका कवडीमोल भाव मिळाला आहे। त्याचं झालं असं की नांगरणी, पेरणी, खुरपणी, बियाणे खरेदीसह कांदा लागवडीसाठी फुलचंद यांनी प्रचंड मेहनत घेतली। 60 किलो गोण्या कांदा सोलापूरच्या सिद्धेश्वर आडत मार्केटवर घातला। यातून 2871 रुपये फुलचंद यांच्या हातात पडली। वाहन भाडं, आडत हमाली, तोलाई यावर एकूण 3857 रुपये खर्च झालेत। त्यामुळे खिशातून 986 रुपये देण्याची वेळ फुलचंद यांच्यावर आली आहे। आम्हाला बदनाम करा, म्हणजे आम्ही असं करू, आम्ही तसं करू। आता कांद्याला असे भाव द्यायला लागले, काय करायचं यांनी? सावकारदार तो द्यायला लागली। मग आता आम्ही काय नेमकं काय फाशी घ्यायचा टाईम आम्ही काय करायचं? पोरासोराने काय कसं जगायचं? तर आज 50 पैसे चालतात का असा उद्विग्न सवाल फुलचंद यांच्या पत्नीनं केलाय। रुपया जर पदरातच नाही पडला, कशाने ह्या बायाचे पैसे द्यावात, कशाने फेडावत? आता बायाचा रोजगार दारात येतात आहे, हे लोकांचं कर्ज पाणी ब्या भरणाला, खाताला, ह्याला अमुक तमुक खात किती घातलं, ह्याचा खर्च कसा भागवायचा? आता सावकाराचे पैसे द्यायचे कसे असा प्रश्न फुलचंद यांचा तरुण मुलगा अशोक सिंघन यांनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री घोषणा करतात, आम्ही तुम्हाला प्रति किलो 3.5 रुपये अनुदान देऊ, आम्ही पीक विमा देऊ, आम्ही पीक कर्ज करून देऊ, आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी सोयीसुविधा करू, पण काहीही करत नाहीत। मुख्यमंत्री साहेब नुसतं घोषणा करतात। फुलचंद हे केवळ एक उदाहरण आहेत। असंख्य शेतकरी अशा संकटातून जात आहेत। अशा सर्व शेतकऱ्यांचा आवाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ऐकणार का? हाच खरा सवाल आहे। विनोद जिरे, साम टीव्ही न्यूज, बीड।